हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा मेन्शुरेशन हा लेसन पाहत आहे. इन द प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन एरिया ऑफ ए सेक्टर. त्यासाठी आपण 4 कंडिशन्स पाहिल्या होत्या, 4 फिगर्स पाहिल्या होत्या. फर्स्ट फिगरमध्ये एरिया जो थीटा अँगल होता तो आपण पूर्ण सर्कलसाठी घेतला होता 360 डिग्री. सेकंड फिगर जी आपण पाहिली होती त्यामध्ये थीटा 180 डिग्री होता. फोर्थ फिगर जी आपण पाहिली त्यामध्ये सर्कलचे इक्वल 4 पार्ट्स आपण केले होते आणि थीटाची व्हॅल्यू ही तिथे 90 डिग्री होती. आणि त्यानंतर जी लास्ट फिगर आपण पाहिली आहे फिगर नंबर 4, त्या फिगरमध्ये थीटाची व्हॅल्यू ही 60 डिग्री होती. त्या जो सर्कल आहे त्याचे इक्वल 6 पार्ट्स आपण केले होते. क्लिअर? सो त्यानंतर आपण चार्ट पाहिला होता आणि त्याचा फॉर्म्युलासुद्धा पाहिला होता. सो एरिया ऑफ ए सेक्टर ए इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. त्यांचं रिलेशनसुद्धा आपण पाहिलं होतं. एरिया ऑफ ए सेक्टर अपॉन एरिया ऑफ ए सर्कल इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री. एरिया ऑफ ए सेक्टर म्हणजेच ए असणार आहे अपॉन एरिया ऑफ ए सर्कल असणार आहे पाय आर स्क्वेअर. सो ए अपॉन पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 डिग्रीज. हे आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं टू राईट डाऊन फॉर्म्युला सेपरेटली. होपफुली तुम्ही केले असतील, नसतील केले तर डू दॅट टुडे. पुढे बघा, लेंथ ऑफ आर्क. ओके, आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जसं पाहिलं होतं 4 वेगवेगळ्या कंडिशन्सच्या फिगर, तशाच फिगर्स आपण पाहणार आहोत फॉर लेंथ ऑफ आर्क. So this is the first figure. For length of arc we will take into account the whole length of this arc. Okay, the whole length of this arc. Here angle is theta. Okay, so what we can write for the first figure? Theta is 360 degree. Theta is equal to 360 degree. So length of arc is denoted by small l. So L is equal to, we can write 2 pi r. Length of an arc is equal to 2 pi r. Length of arc is denoted by L. First condition figure पहा, यामध्ये जे ग्रीन चॉकने जे बॉर्डर केलेले असणार आहे ती आर्कची लेंथ आपण विचारात घेणार आहोत. सो फॉर फर्स्ट दिस सर्कल द लेंथ ऑफ आर्क इज ऑल ओवर द सर्कल. सो थीटा इज इक्वल टू 360 डिग्री and L is 2 pi r. L is the notification or L is used to denote the length of arc. Now the next diagram. The second one we will just take into account the half circle. Okay, here the circle radius r will be same over here, but we are not taking radius into account. So radius into account. So this length of arc we will take from this point to this point. So it is a half circle and angle theta is of 180 degree. Therefore theta is equal to 180 degrees and L is equal to. आता या सर्कलचे 2 इक्वल पार्ट्स आपण केले आहेत. ओके, दिस सर्कल इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. सो वी विल राईट 1/2 पाय आर. ओके, 1/2 इंटू 2 पाय आर. Here 1/2 इंटू 2 पाय आर. Now for third figure, for third one, another circle. Now this circle will be divided into 4 equal parts. Okay, 4 equal parts मध्ये जर हे सर्कल आपण डिवाइड केलं तर अँगल थीटा असणार आहे and length of arc हा एवढाच आपण विचारात घेणार आहोत फॉर दी वन पार्ट. ओके,
थीटा एकाच पार्टसाठी आपण विचारात घेणार. सो थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, हा अँगल हा 90 डिग्री आहे, राईट अँगल आहे. सो थीटाची व्हॅल्यू असेल 90 डिग्री. मग लेंथ ऑफ आर्क किती आपण काय लिहिणार, तर या सर्कलचे 4 इक्वल पार्ट्स आपण केले आहेत. दिस सर्कल इज डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. सो वी विल राईट 1/4 इंटू 2 पाय r. Okay, what we will write, length of arc which is denoted by L is equal to 1/4. Why 1/4? Because this circle is divided into 4 equal parts. So 1/4 into 2 pi r. 2 pi r is length of arc. Now last one, we will again draw the circle. तुम्ही हे सर्कल जेव्हा ड्रॉ करणार आहात तेव्हा तुम्ही सेम रेडियसचे 4ही सर्कल्स ड्रॉ करणार आहात. ओके, if this circle is divided into 6 equal parts, okay, if the circle is divided into 6 equal part, आता या 6 parts पैकी out of the 6 parts 1 part आपण विचारात घेऊया. Suppose this part, this shaded length of a arc we will take into account. Angle is theta. What we will write, theta for this measurement of angle theta is equal to 60 degree. ओके, जर सर्कलचे 6 इक्वल पार्ट्स आपण केले तर त्या एका पार्टमध्ये जो अँगल असणार आहे तो अँगल असणार आहे 60 डिग्री. लेंथ ऑफ एन आर्क L इज इक्वल टू 1/6 इंटू 2 पाय r. ओके, लेंथ ऑफ आर्क किती असेल, 1/6 इंटू 2 पाय r. क्लिअर. सो फर्स्ट लेंथ ऑफ आर्क आपण कॅल्क्युलेट करतो आहे, जे L ने डिनोट करतो. फर्स्ट कंडिशनमध्ये पूर्ण सर्कलसाठी आपण लेंथ कॅल्क्युलेट करतो. थीटा इज 360 डिग्री अँड लेंथ ऑफ आर्क इज L इज इक्वल टू 2 पाय r. सेकंड कंडिशनसाठी सेम सर्कल असणार आहे विथ सेम रेडियस. थीटा हा 180 डिग्री असेल तर L इज इक्वल टू 1/2 इंटू 2 पाय r. ओके, 180 वाय, बिकॉज आपण हाफ सर्कल विचारात घेतो आहे. नाव मुव्हिंग टुवर्ड्स दी थर्ड केस. इथे सर्कलचे 4 इक्वल पार्ट्स केले आहेत. एक पार्टचा जर विचार केला तर थीटा इज 90 डिग्री अँड लेंथ ऑफ आर्क L इज इक्वल टू 1/4. 4 इक्वल पार्ट्स केले आहेत. सो 1/4 इंटू 2 पाय r. नेक्स्ट वन, इथे जे सर्कल आहे त्याचे 6 इक्वल पार्ट्स केले आहेत. थीटा इज 60 डिग्री अँड लेंथ ऑफ आर्क L इज इक्वल टू 1/6 इंटू 2 पाय r. ड्रॉ द डायग्रॅम्स ड्रॉ करताना त्याची रेडियस जी असणार आहे ती 4ही सर्कलसाठी सेम असणार आहे. इक्वल रेडियसचे सर्कल्स तुम्ही ड्रॉ करणार आहात. See the next one, circumference of a circle. Circumference of a circle is 2 pi r. Okay, again we will see the table for this circumference of a circle. Is 2 pi r. Now we will again draw the chart. Length of arc, measure of arc, we can say theta, then theta upon 360 and then length of arc which we generally denote by L. Okay, so draw the table. Length, we will write length as L1, L2, L3, L4. ओके, 4 केस आपण पाहिले आहेत आणि त्यावरून त्याचा जो निष्कर्ष असणार आहे तो आपण खाली लिहिणार आहोत. ओके,
So length will be L1. For L1 measure theta. आता जिथे L1 आपण पाहत होतो लेंथ ऑफ ए आर्क फॉर L1 जो आपण मेजर ऑफ ए आर्क पाहत होतो, जो अँगल पाहत होतो थीटा, तो होता 360 डिग्री. ओके, 360 डिग्री अँगल होता कारण तो सेंट्रल अँगल आपण म्हणत होतो. ठीक आहे, 360 डिग्री थीटा अपॉन 360. सो इट विल बी 360 अपॉन 360 विच इज इक्वल टू 1. okay, which is equal to 1. So 1 into 2 pi r. okay, 1 into 2 pi r because circumference of a circle is equal to 2 pi r. हे झालं L1 साठी. जेव्हा L1 असणार आहे तेव्हा थीटा 360 डिग्रीज असणार आहे. थीटा अपॉन 360 1 येईल. सो 1 into 2 pi r. नेक्स्ट वन फॉर L2 फॉर लेंथ 2 theta will be of 180 degree. So 180 degree upon 360 degree is equal to 180 upon 360 is 2. 1 upon 2. मग इथे L आपण काय लिहिणार आहोत तर 1 upon 2 into circumference of a circle. Circumference of circle आहे 2 pi r. So 1/2 into 2 pi r. क्लिअर. हे झालं L2 साठी जेव्हा थीटा 180 डिग्री असणार आहे. नाव फॉर L3. फॉर L3 मेजर अँगल थीटा इज 90 डिग्री. ओके, फॉर L3 मेजर अँगल थीटा इज 90 डिग्री. थीटा अपॉन 360. सो वी विल राइट 90 अपॉन 360 इज इक्वल टू 1 अपॉन 4. 90 अपॉन 360 इज 1 अपॉन 4. सो वी विल राइट 1 upon 4 into 2 pi r. okay, 1 upon 4 into circumference of a circle. Circumference of a circle साठी फॉर्म्युला आहे 2 pi r. so 1 upon 4 into 2 pi r. नेक्स्ट वन फोर्थ केस आपण पाहिली होती ज्याला लेंथ ऑफ आर्क आपण लिहिणार आहे L4. ओके, सो L4 इज इक्वल टू मेजर अँगल थीटा असेल 60 डिग्री. 60 डिग्री का तर त्या सर्कलचे टोटल 6 इक्वल पार्ट्स आपण केले होते. इफ सर्कल इज डिवायडेड इंटू 6 इक्वल पार्ट द वन पार्ट ऑफ द सर्कल इज ऑफ 60 डिग्री. मग थीटा 60 डिग्री असेल तर थीटा अपॉन 360 दॅट इज 60 अपॉन 360. ओके, 60 अपॉन 360 इज 1 अपॉन 6. आता आपल्याला लिहायचं आहे लेंथ ऑफ आर्क. ओके, लेंथ ऑफ आर्क L इज इक्वल टू 1 upon 6 into circumference of a circle. Circumference of a circle is 2 pi r. Now we will write for L. याचा कन्क्लुजन आपण लिहिणार आहोत लास्ट. लेंथ आपण म्हणतो L1, L2, L3, L4. म्हणजे लेंथ काय अज्युम करतोय तर लेंथ L अज्युम करतोय. सो लेंथ L असेल तेव्हा मेजर अँगल काय असणार आहे तर थीटा असणार आहे. ओके, आणि इथे थीटा अपॉन 360 काय येईल तर इथे आपण लिहिणार थीटा अपॉन 360. थीटा अपॉन 360चं आन्सर येईल थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. 2 पाय आर काय आहे तर सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल आहे. ओके, लक्षात आलं. L1 मेजर अँगल थीटा 360. इथे आन्सर येईल 1 इंटू 2 पाय आर. L2 साठी मेजर अँगल थीटा 180. इथे येईल 1 अपॉन 2 1/2 इंटू 2 पाय आर. For L3 measure angle theta 90 degree. Theta upon 360 1 upon 4. 1 upon 4 into 2 pi r. 2 pi r is the circumference of a circle. For fourth L4 measure angle theta is of 60 degree. 1 upon theta upon 360 is 1 upon 6. So 1 upon 6 into 2 pi r. 2 pi r is the circumference of a circle. यावरून आपण कन्क्लुजन काय लिहू शकतो लेंथ ऑफ आर्क. ठीक आहे, जर L असेल तर मेजर अँगल काय असेल थीटा असेल. थीटा अपॉन 360चं आन्सर येईल. त्याने सर्कमफरन्स ऑफ ए सर्कलला जर आपण मल्टिप्लाय केलं तर L येणार आहे. ओके, सो थीटा अपॉन 360 इंटू सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल असणार आहे 2 पाय आर. क्लिअर. दिस इज द चार्ट फॉर लेंथ ऑफ आर्क. नेक्स्ट आपण यासाठी फॉर्म्युला पाहणार आहोत. लेंथ ऑफ आर्क
length of arc. Length of arc is denoted by L. L is equal to theta upon 360 into 2 pi r. Okay, length of arc L is equal to theta upon 360 into 2 pi r. This is the formula, and from formula we can write length of arc upon circumference is equal to theta upon 360 degree. Okay, length of arc upon circumference is equal to theta upon 360 degree. आता इथे लेंथ ऑफ आर्क आपण L म्हणतोय, सर्कम्फरन्स आपण म्हणतो आहे 2 पाय r. L upon 2 pi r is equal to theta upon 360 degrees. Clear? Length of arc L is equal to theta upon 360 into 2 pi r. 2 pi r circumference आहे. So length of arc upon this circumference is equal to theta upon 360 degree. Length of arc आपण L ने डिनोट करतो आणि circumference आहे 2 pi r. So L upon 2 pi r is equal to theta upon 360 degrees. हे आपण पाहिलं लेंथ ऑफ आर्क साठी. तुम्ही चारही डायग्राम्स व्यवस्थित ड्रॉ करणार आहात, रेडियस सेम असणार आहे. इथे हा चार्ट ड्रॉ करणार आहात, आफ्टर दॅट ते फॉर्म्युलेज लिहिणार आहात. यानंतर आपण रिलेशन पाहणार आहोत, अ रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर. राईट डाऊन दिस. See a relation between length of arc and area of a sector. For length of arc and area of a sector, for the both we have seen the diagrams, formulas and that chart. So we can now accommodate the relation. So a relation between L and A. Length of arc and area of a sector, I can write it as L and A. These are the symbols. For length of arc it is L and for area of a sector it is A. मग रिलेशन काय आहे पहा. For area of a sector, is equal to, or we can write in bracket A is equal to theta upon 360 into pi r square. We will say it as equation number 1. ठीक आहे. एरिया ऑफ ए सेक्टरसाठी फॉर्म्युला आपण पाहिला होता. फॉर्म्युला काय होता, एरिया ऑफ ए सेक्टर ए इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. सेकंड आपण पाहिलं होतं लेंथ ऑफ आर्क L is equal to theta upon 360 into 2 pi r. 2 pi r is the circumference. Okay. So हे दोन फॉर्म्युलाज आपण पाहिले आहेत for length of a arc and area of a sector. Length of arc is denoted by small l and area of a sector is denoted by capital A. So now we can write theta upon 360 is equal to L upon 2 pi r. करेक्ट. याचंच आपण इथे लिहिलं होतं, हे आधीही पाहिलं आहे आपण. थीटा अपॉन 360 इज इक्वल टू L अपॉन 2 पाय आर. L काय आहे, लेंथ ऑफ आर्क आणि हे 2 पाय आर हे आहे सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. सिमिलरली आपण ए साठी सुद्धा लिहू शकतो. ओके, व्हॉट वी कॅन राईट L upon 2 pi r. So A is equal to L upon 2 pi r into pi r square. Okay, L upon 2 pi r into pi r square. याच्यावरून आणि याच्यावरून आपण हे इक्वेशन लिहिलं. A is equal to L upon 2 pi r. Okay, L upon 2 pi r into pi r square. Okay, this pi r square. Now next A is equal to
1/2 into LR is equal to LR/2. 1/2 into LR, 1 into LR is LR, so LR/2. L असणार आहे लेंथ ऑफ ए आर्क अँड R असणार आहे रेडियस अपॉन 2. पुढे बघा, फर्दर एरिया ऑफ ए सेक्टर, मी लिहिते A फॉर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क into radius upon 2. Similarly, you can write A upon pi r square is equal to L upon 2 pi r is equal to theta upon 360 degrees. ओके, थीटा अपॉन 360 डिग्रीज. का तर या आधी जेव्हा आपण पाहिलं तेव्हा आपण असे इक्वेशन्स लिहिले होते, A अपॉन पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 डिग्री. ओके, अँड L अपॉन 2 पाय आर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 डिग्री. आता जर हे दोनही इक्वेशन्स तुम्ही पाहिले तर दोन्हीची जी राईट हँड साईड आहे ती इक्वल आहे. मग हे सुद्धा इक्वल आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून A अपॉन 2 पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू L अपॉन 2 पाय आर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 डिग्री. हे आपण लिहिलं अँड दिस इज द रिलेशन बिटवीन L अँड A. L इज द लेंथ ऑफ आर्क अँड A इज द एरिया ऑफ ए सेक्टर. पहा पुन्हा एकदा पाहूया. इन शॉर्ट, एरिया ऑफ ए सेक्टर A साठी फॉर्म्युला आहे थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, इक्वेशन नंबर 1. लेंथ ऑफ आर्क L साठी असणारा फॉर्म्युला आहे थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर, त्याला इक्वेशन 2 म्हणूया. थीटा अपॉन 360 इज इक्वल टू L अपॉन 2 पाय आर. हे इक्वेशन आणि फर्स्ट इक्वेशन यावरून आपण लिहू शकतो A इज इक्वल टू L अपॉन 2 पाय आर इंटू पाय आर स्क्वेअर. सो A इज इक्वल टू 1/2 इंटू LR. LR इंटू 1 इज LR अपॉन 2. L is length of arc and R is the radius. So area of sector A is equal to length of arc into radius upon 2. Similarly आपण काय लिहू शकतो, A upon pi r square is equal to L upon 2 pi r is equal to theta upon 360 degrees. ओके, हे रिलेशन सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात. पेज नंबर 152 अँड 153 टेक्स्टबुक पेजेसवर तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स दिले आहेत. ते एक्झाम्पल्स तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. From the next video lecture, we will be starting with your practice set 7.3. Keep studying. Thank you.